स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सॉरी मिनी ब्लॉग तर म्हणू शकत नाही, लॉंग ब्लॉगमध्ये. तर सकाळीच ना मी माझं ड्रेसिंग टेबल क्लीन करायला घेतलं होतं, कारण सगळं सामान माझं अस्तव्यस्त झालं होतं. तेच मी ठीक करत होते. तर हे बघा, इथं नाही का याची ॲडजस्टमेंट होईनच गेली. तसं कसं मी ॲडजस्ट केलं, आणि हे यांच्या कंपनीचं नव्हतं म्हणून हे यांच्यामध्ये नाही का ह्या नील पेंटला जागा देत नव्हतं, म्हणून त्याला उलटं लावून टाकलं. त्यानंतर मी सगळं सामान आवरायला घेतलं, मस्त क्लीन करून घेतलं, साफ करून ठेवलं होतं मी. त्यानंतर मस्त हे करून ज्या क्रीम वगैरे असतात मला डेली लागतात, नाईटला डेला, त्या मी एका साईडला ठेवून घेतल्या आणि त्याला छान स्वच्छ करून घेतलं. कारण मला आज थोडंसं त्या क्रीमसोबत काम पण होतं. त्यासाठी काय काम होतं ते मला समोर समजेलच. त्यानंतर मग मस्त जे मला डेली यूजला लागतं नेल कटर वगैरे, जे मी रोजच्या वापरात यूज करते का, ते सामान मी असं वर ठेवलेलं आहे. तेच मी या छोट्याशा बॉक्समध्ये टाकत होते. आणि माझे ब्रश तर बघा सगळे तुटून फुटून गेलेत. पण ही नाही का मी फर्स्ट टाईम घेतलेले होते. जेव्हा मी पार्लरचा कोर्स करत होते ना, तेव्हा मला काही समजत नव्हतं. तेव्हा मी फर्स्ट टाईम घेतलेले आहेत. मी तेव्हापासून हे सांभाळून ठेवलेले आहे. त्याला आता कमीत कमी 5 वर्ष होत आहेत मी ते ब्रश सांभाळत आलेले आहे. तर ना मी आज इंजेक्शन घ्यायला गेले होते. तर शिवजयंतीचा खूप गर्दा होता. मी इंजेक्शन घेतलं आणि लगेच घरी पण आले. त्यानंतर मला या दोघींचा मेकअप करायचं होतं, कारण यांचा आज इव्हेंट होता. यांना विचारलं पैसे किती देणार, तर हे दोघीजणी काहीच नाही बोलल्या. मग चला म्हणले फुकट्या कस्टमरचा आता आपण मेकअप करायला घेऊ. नंतर बघा मी साडी ड्रॅपिंग करून घेतली. यांना आज नऊवारी, आजच्या इव्हेंटची थीम ही नऊवारी होती आणि नऊवारी घातली. आणि नऊवारी घालून हे जर इव्हेंटला जात असेल तर यांना खूप प्रॉब्लेम येणार, कारण यांना सावली रेस्ट हाऊसपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ढोल वाजवत यायचं होतं. आणि त्यामध्येच नऊवारीला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही इव्हेंट झाला लास्टपर्यंत. आपल्या नऊवारीला काहीही झालं नाही आणि कुठं म्हणजे प्रॉब्लेम पण नाही आला तिला, कारण आपण त्याला सुईद्वाराने डायरेक्ट टाके दिले होते. काटापिनचा वापर हे आपण केलाच नव्हता त्यामुळे. आणि जी ज्वेलरी घातली होती का, तिला पण मस्त आपण जे सुईधागा असते ना, त्यानं सेफ्टी करून घेतली होती. त्यामुळे हिने कम्फर्टेबल हे ढोल वाजवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. बाय.